समारंभामध्ये उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना विनंती आहे आपण स्थान व्हावं.
अग्निभंग देणारे विजय चौधरी के जनक माजी राष्ट्रपति गोरशास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम व यांच्या नावाने 15 सप्टेंबरला इंजिनियर डे साजरा होतो. ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पॉलिटेक्निक कॉलेजचे नामकरण करण्यात आले. भारतातील पहिले इंजिनियर भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेची या ठिकाणी पूजा होत आहे. अज्ञानरूपी अंधकारावर दीपरूपी प्रकाशाने मात करण्याचा हा दीपप्रज्वलनाचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानातील घटनेसाठी आयोजित या इन्स्पायर अवॉर्ड्स मध्ये आजपर्यंत तब्बल 12,45,736 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 ते 1 करोड अशा स्वरूपात भारत सरकारच्या वतीने हे अवॉर्ड देण्यात आले आहे. यानंतर उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत होणार आहे. सर्वप्रथम मी जिल्हा परिषद लातूरचे शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर श्री गणपती मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण जिल्हा परिषद लातूरच्या अध्यक्षा तशाच या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कवेकर मॅडमचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. जिल्हा परिषद लातूरच्या अध्यक्षा तथा या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षा माननीय सौ प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कवेकर यांचं स्वागत करत आहेत. शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर श्री गणपती मोरे साहेब. त्यानंतर जिल्हा परिषद लातूरचे शिक्षणाधिकारी माननीय श्री संजय कुमार राठोड साहेब यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा विधान परिषद सदस्य आणि आमदार श्री विक्रमजी काळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं. माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री राम काटकर साहेब यांना विनंती आहे की आपण जिल्हा परिषद लातूरचे उपाध्यक्ष माननीय आमदार माननीय श्री अण्णासाहेब पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्यानंतर जिल्हा परिषद लातूर माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री शेख साहेब यांना विनंती आहे की आपण जिल्हा परिषद लातूरचे माजी अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय बनसोडे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. यानंतर औपचारिक शिक्षणाधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांना विनंती आहे की आपण सभापती माननीय श्री कल्याण पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत करावं. यानंतर अहमदपूरचे प्रभारी शिक्षणाधिकारी माननीय श्री डोकाळे साहेब यांना विनंती आहे की आपण विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमराचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री शिवचंद्रजी धाराशिव साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. उपशिक्षणाधिकारी माननीय श्री कुमारी सर यांना विनंती आहे की आपण माजी समाज कल्याण सभापती माननीय श्री बालाजी कांबळे साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. उपशिक्षणाधिकारी माननीय श्री शेख सर यांना विनंती आहे की आपण जिल्हा परिषद लातूरचे सदस्य श्री सवई साहेब यांचं या ठिकाणी
साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं. श्रीमती प्रत्यान धारावे यांना विनंती आहे की आपण पंचायत समिती सभापती श्रीमती कोमलताई सूर्यवंशी यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. त्यानंतर श्री कुलकर्णी साहेब यांना विनंती आहे की आपण औसा पंचायत समितीचे उपसभापती माननीय श्री चित्तर महेश साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. यानंतर ब्लूबर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य देशमुख मॅडमला विनंती आहे की आपण जिल्हा परिषद सदस्य तरडे मॅडमांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. रेणापूरचे प्रशिक्षण अधिकारी माननीय श्री धुळे साहेब यांना विनंती आहे की आपण जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पाटील यांचं यथोचित स्वागत करावं. यानंतर निलंबनाचे प्रशिक्षण अधिकारी माननीय श्री गणेश साहेब यांना विनंती आहे की आपण श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबादचे सचिव माननीय श्री बसवराज गाडगे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं. यांना विनंती आहे की आपण सोनटक्के साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. यांना विनंती आहे की आपण माननीय श्री महादेवजी पडगे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. महादेवजी पडगे यांना अंतर्गत 1 करोड रुपयांची स्कॉलरशिप भारत सरकारच्या वतीने मिळालेली आहे. यानंतर मी कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की आपण विश्वेश्वर शिक्षण आणि आयोजक विश्वेश्वर शिक्षण संस्था आम्हाला या सगळ्यांच्या आयोजनानं आज विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक या ठिकाणी 2015-16 या वर्षातील इन्स्पायर अवॉर्ड या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शक माननीय प्रतिभाताई पाटील चौधरी मॅडम, आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच आमचे मार्गदर्शक माननीय आमदार विक्रमरावजी काळेसाहेब, शिक्षण सभापती, त्याचबरोबर या कार्यक्रमा आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणारे आमचे मार्गदर्शक माननीय अण्णासाहेब पाटील, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय कल्याणरावजी पाटील प्रतिभापती, त्याचबरोबर बनसोडे साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, व्यासपीठावर तसेच उपस्थित असलेले सन्माननीय लोमटे मुंबा, तरडे मॅडम, जयश्रीताई पाटील, चौधरी साहेब, कांबळे साहेब, त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष सुचरण धाराशिवे, सचिव बसवराज धाराशिवे, उपाध्यक्ष कापसे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि आपल्या जिल्ह्यातील रहिवासी असलेले पंढगे सर, जे आपल्या जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांना केंद्र सरकारची संशोधनाची इन्स्पायर अवॉर्ड ही 1 करोड रुपयाची कोटी रुपये एवढी त्यांना फेलोशिप मिळालेली आहे की ज्या आपल्याला संशोधनाच्या क्षेत्रामध्ये ते. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले औसा पंचायत समितीच्या सभापती मॅडम, उपसभापती, त्याचबरोबर आणि माझे सरकारी गाडोड सर,
सर्व माझे शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व पत्रकार या संस्थेचे सर्व कर्मचारी आणि या विज्ञान प्रदर्शनासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व संघटनांचे प्रतिनिधी सर्व सहभागी शिक्षक विद्यार्थी मित्र मैत्रिणी. तर मला वाटतं की आजचा हा आपल्याला सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत चांगला असा योग आहे की जे जिल्ह्यातलं इन्स्पायर आवाज प्रदर्शन ते आवर्जून आपण ग्रामीण भागात ठेवले. यापूर्वी बऱ्याचदा आम्ही लातूर शहरामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये ठेवत होतो, परंतु आम्ही परंतु यावेळेस असा विचार आमच्या सगळ्या शिक्षण विभागाने केला की थोडंसं आपण आता शहरामध्ये बरेचसे कार्यक्रम होतात आणि सर्व मुलांना आणून शहरामध्ये दाखवणं शक्य होत नाही. त्या दृष्टीने आपण आवर्जून हा कार्यक्रम ग्रामीण भागात ठेवू की जेणेकरून म्हणजे या परिसरातल्या विद्यार्थ्यांना हे प्रत्यक्ष आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला तशी संधी या संस्थेचे अध्यक्ष व सर्व त्यांचे संचालक मंडळी हे आपल्याला उपलब्ध होईल. तर या इन्स्पायर आवाज याचा उद्देश आपल्याला म्हणजे यापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंट आता सांगितल्याप्रमाणे 2008 पासून प्रत्येक शाळांना विद्यार्थ्यांना 5,000 रुपये आवाज देतं किंवा त्याच्यासाठी रक्कम देतं आणि त्या रकमेतून वेगवेगळ्या ज्या आपल्या वेगळ्या कल्पनाशक्ती आहेत की ज्याच्यामधून आपल्याला विद्यार्थ्याला प्रेरणा मिळावी, त्याला संशोधनाची जाणीव व्हावी किंवा त्याच्यामध्ये नवनवीन जे सुप्त गुण आहेत त्याला वाव मिळावा यासाठी हे देशभरामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. आणि या विज्ञान प्रदर्शनातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना येत्या 22 सप्टेंबरला नागपूर येथे यांच्यामध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय प्रदर्शन होणार आहे आणि त्याच्यानंतर देश पातळीवर. म्हणजे ही एक आपल्याला अत्यंत चांगली अशी संधी आहे आणि मला वाटतं की आजच्या या दिवशी किंवा या याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रदर्शन आलेले आपण जर पाहिलं तर सकाळपासून विद्यार्थी शिक्षक उत्साहाने येत आहेत, आपापलं प्रदर्शन मांडत आहेत आणि त्यांना उत्सुकता आहे की कधी आमच्याकडे उद्घाटन होतं आणि जे मान्यवर आम्हाला कधी भेट देतात. तर मला वाटतं की आपण या याच्याबद्दल आल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. धन्यवाद. या प्रास्ताविक मार्गदर्शनानंतर विशेष शिक्षण प्रसारक मंडळ अलगाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार सोहळा होणार आहे. सर्वप्रथम विशेष शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री सुचेतनजी गाडगे साहेबांना विनंती आहे की आपण लोकप्रिय शिक्षक आमदार माननीय श्री विक्रमजी काळे साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. संस्थेच्या वतीने शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब यांचं ट्रॉफी, शॉल, बुके व पुस्तक देऊन सत्कार करत आहेत संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुचेतनजी गाडगे साहेब. उपस्थितांना विनंती आहे कार्याच्या गटात आपण सन्मानित करायचे शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेबांना. विशेष शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री प्रभाकरजी कासेकरांना विनंती आहे की आपण जिल्हा परिषद लातूरच्या अध्यक्ष तथा या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षा माननीय सौ प्रतिभाताई पाटील गवेकर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय सौ गवेकर मॅडम यांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीने ट्रॉफी, शॉल, बुके, पुस्तक देऊन या ठिकाणी स्वागत करत आहेत उपाध्यक्ष श्रीमान कासेकर. यानंतर विशेष शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री बसवराजी गाडगे यांना विनंती आहे की आपण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद लातूरचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत बसवराजी गाडगे. विशेष शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव
वगैरे यांचे या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. उपस्थितांना विनंती आहे की त्यांच्या पदरात सन्मानित करूया. माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय बनसोडेकरांना. यानंतर विशेष पॉलिटेक्निकचे प्राचार्य माननीय श्री प्रशांत धारके साहेबांना विनंती आहे की आपण जिल्हा परिषद लातूरचे सभापती माननीय श्री कल्याण पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. यानंतर सुधीर पालिका फार्मसी अकॅडमी इंचार्ज आदरणीय श्री समीर सचिवांना विनंती आहे की आपण जिल्हा परिषद लातूरचे सदस्य सन्माननीय श्री सवई साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर विशेष पॉलिटेक्निकचे गोपाल रविवेकर यांना विनंती आहे की आपण जिल्हा परिषद लातूरचे सदस्य सन्माननीय श्री लोटे साहेब यांचं यथोचित स्वागत करावं. जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय श्री लोटे साहेब यांना सन्मानित करीत आहेत विशेष पॉलिटेक्निकचे गोपाल रविवेकर. यानंतर रेवण विकासाला विनंती आहे की आपण शिक्षणाधिकारी माननीय श्री गणपती मोरे साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. गौरवराव देशमुख ही फार्मसीचे प्राध्यापक वाकरकर यांना विनंती आहे की आपण शिक्षणाधिकारी संजय राठोड यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. देशमुख यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी कर्वेकरांचं यथोचित स्वागत करावं. यानंतर मुलांना विनंती आहे की आपण सन्माननीय श्री तानाजी पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. मुलांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार शिक्षक वृंद यांचे सर्व संघटनेचे अध्यक्ष यांचाही विश्वेश्वर शिक्षक प्रसार मंडळ आलमाच्या वतीने म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हार्दिक स्वागत. या स्वागत सत्कार सोहळ्यानंतर जिल्हा परिषद
लातूरचे उपाध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करावं. इन्स्पायरिंग अवॉर्ड 2015 या विज्ञान प्रदर्शनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती प्रतिभाताई पाटील, या कार्यक्रमाचे उद्घाटक आपले सर्वांचे आमदार, लाडके आमदार माननीय विक्रमजी काळेचे, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनसुरे गुरुजी, कृषी व पशु प्रदर्शन विभागाचे सभापती माननीय कल्याणराव पाटील, श्री गायकवाड साहेब, या जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य श्री लोमटे, श्री दयाजी, श्रीमती जयश्री पाटील, दर्डे मॅडम, आमचे सहकारी मित्र या संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर धाराशिवे, सचिव बसवराज धाराशिवे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व संस्थेचे पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पत्रकार मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम असे कार्यक्रम आपण आतापर्यंत शहरी भागात घेतले आणि थोडस धाराशिव साहेबांनी आम्हाला सांगितले की ग्रामीण भागामध्ये आपण कार्यक्रम घ्यावे, जेणेकरून की आम्हाला याचा आनंद लुटता येईल. हा दृष्टिकोन समोर त्यांच्या कल्पनेला आम्ही मान्यता दिली आणि हा ग्रामीण भागामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. या पाठीमागचा उद्देश असा आहे की शहरी भागामध्ये कार्यक्रम होतात, पण त्या मर्यादित क्षेत्रामध्ये त्या कार्यक्रम झाल्याची माहिती मिळते. पण ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस कार्यक्रम होतात, आम्हाला बरेच दिवसांनी विचारले की आम्हाला या ठिकाणी तुम्ही का निवडलं. आणि आम्हाला या ठिकाणी असं नाही की तिथे सर्व सुविधा होऊ शकते, सर्व व्यवस्था होऊ शकते. ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा काही शैक्षणिक संस्था आहेत जिथं चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची सगळी व्यवस्था होऊ शकते, म्हणून ही जागा निवडण्यात आली. आणि या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन नवीन चैतन्य विद्यार्थ्यांना मिळावं, त्यांना आपल्या मनाचा कल्पना मांडता याव्यात, चांगले विचार आपल्यासमोर ठेवता येईल, या प्रयोगांची आपल्याला इथे पाहायला मिळणार. शहरी भागामध्ये पाहण्यासाठी तेवढे लोक येत नाही, पण ग्रामीण भागामध्ये येते. महाराष्ट्रामध्ये 3 दिवसापेक्षा 4 दिवस गर्दी संपणार नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि या अशा प्रयोगातून जे काही 1, 2, 3 अशा पद्धतीचे जे प्रयोग सक्सेस होतील, चांगल्या पद्धतीने निवडले जातील, त्याला नागपूर या ठिकाणी राज्यस्तरीय या ठिकाणी निवड करण्यासाठी पाठवणार आणि त्यानंतर मग ऑल इंडिया लेवलवरती प्रदर्शन होईल. आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांची पाठ नोंदवावी, त्यांच्या विचारातून दाखवलेले प्रयोग आणि त्यांची विचार करणे एकत्रित कुठेतरी चांगला विचार, चांगला संदेश हे आपल्याला या प्रयोगातून द्यायला लागेल. आणि अशा पद्धतीने हे असे प्रयोग आपण इथं आयोजित केलेले आहेत. खरं तर आपल्या या कार्यक्रमासाठी आम्हाला 2 तास वेळ झाला, त्याबद्दल आपले सर्वांचे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुनश्च आपले सर्व मान्यवरांचे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचा अध्यक्ष या नात्याने आपले सर्वांचे आभार मानतो, आपले स्वागतही करतो. या प्रसंगी अधिक न बोलता संयोजकांनी आम्हाला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आदरणीय पाटील साहेब आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन आमचे नेते आमचे मार्गदर्शक सतत आम्हाला चांगल्या कामाची प्रेरणा देऊन आमच्या पाठीवर हात ठोकणारे आदरणीय विक्रमजी काळे साहेब, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय पाटील साहेब, जिल्हा परिषदेचे सभापती पाटील साहेब, माजी सभापती कांबळे साहेब, जिल्हा परिषद सदस्य होळी साहेब, सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य ताई, पंचायत समितीचे सभापती, पंचायत समितीचे उपसभापती, उपपंचायत समितीचे सदस्य, या कार्यक्रमात उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, माध्यमिक व प्राथमिकचे आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब, सर्व तालुक्याचे शिक्षणाधिकारी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक वर्ग, शिक्षक, विद्यार्थी मित्र, या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व पत्रकार मंडळी, खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या मातृभाषेचे सर्व माझे स्नेही, सर्व मुख्याध्यापक बंधू आणि भगिनी, विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आलमारा या ठिकाणी ठेवावा असा विचार आमच्या संस्थेचे सदस्य महादेवजी तिकडे यांनी व्यक्त केला. तशा पद्धतीने आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि शिक्षण अधिकारी यांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्याची संधी जिल्हा परिषदेने दिली. त्याबद्दल जिल्हा परिषदेचे आभार मानतो आणि या विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॅम्पसमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आमच्या सर्वांना माहित आहे, आम्हाला विज्ञान प्रदर्शन बनवायचे प्रत्येक वर्षी आवड आहे. प्रत्येक वर्षी विश्वेश्वर फेस्टिवलच्या मार्फत नॅशनल लेवलचा विश्ववर्षक या नावानं या ठिकाणी आयोजन केलं जातं. त्या प्रत्येक कार्यक्रमाला आदरणीय कार्यक्रम उपस्थित असतात. असे शैक्षणिक कार्यक्रम करण्याचा किंवा सामाजिक कार्यक्रम करण्याचा आमच्या संस्थेला एक संधी आहे. कसलाही कार्यक्रम आमच्याकडे दिला तर एक आनंदानं चांगल्या पद्धतीने करायचा आम्ही प्रयत्न करतो. प्रश्न आला ग्रामीण भागामध्ये आहे, सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत, त्यांची व्यवस्था कशी होईल या ठिकाणी आमच्या सर्वांना अध्यक्षताईंना सांगायचं आहे. लातूरमधून जवळजवळ 21 गाड्या आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्याला आणण्यासाठी ठेवलेल्या आहेत. औषधावर 3 गाड्या आहेत. या ठिकाणी निवासाची सुद्धा चांगल्या पद्धतीने सोय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी ठेवलं म्हटल्यानंतर आम्ही प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाशी, शिक्षकाशी संपर्क साधला. आपण कशा पद्धतीने येणार आहात, औषधावर येणार आहात, लातूरून येणार आहात, या ठिकाणी मुक्कामाला राहणार आहात का जाणं करणार आहात, हे सर्व माहिती घेणार. मला या ठिकाणी आवर्जून सांगा वाटतं, या ठिकाणी जवळजवळ 129 मुली निवासी राहणार आहेत. या ठिकाणी आमची संख्या वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आम्हाला पूर्ण वसतिगृह मुलीवासाठी ठेवलेलं आहे. सुसज्ज असं वसतिगृह आहे. अशा टॉयलेट, बाथरूम, प्रत्येक रूममध्ये कॉट, गादी अशी सोय केलेली आहे. प्रत्येक तालुका वाईज विभाग या ठिकाणी केलेले आहे. आपल्या पद्धतीने आपला जेवढ्या शक्य होईल
तेवढी व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या संस्थेमार्फत केलेला आहे. आमची संस्था प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शन करते. सामाजिक उपक्रमामध्ये आरोग्य शिबिराचा कार्यक्रम असतो, रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असतो. यावर्षी शासनातर्फे अधिक जाहीर करण्यात आला होता की प्रत्येक विद्यार्थ्याचा रक्तगट वगैरे तपासण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता. आवर्जून या ठिकाणी काम वाटतं. जवळजवळ 17,500 विद्यार्थ्यांचा नावचा मोफत रक्तगट तपासणी या ठिकाणी केलेला आहे. आणि यावर्षी 38 रक्तदान शिबिर पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आमच्या संस्थेतर्फे आतापर्यंत 119 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात आलेलं आहे. आणि शिक्षण घेऊन आज मुंबई महानगरपालिकेमध्ये क्लासरूम म्हणून आमचे विद्यार्थी लागलेले आहेत, चांगल्या पगारीचे लागलेले आहेत. आणि आमच्या गणेश मंडळानं विद्यार्थी शिक्षण संस्थेमध्ये गणेश मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक आणि संस्थाचालकांनी आता निर्णय घेतलेला आहे. त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. यावर्षी गणेश उत्सव आनंदाने साजरा करावा, परंतु जास्तीत जास्त खर्च करू नये, कमीत कमी खर्च करावा. आणि त्या उरलेल्या पैशातून आमचे गणेश मंडळातर्फे संस्थेतर्फे जे काही पैसे उरते गोरगरीब शेतकऱ्यांचे मजुरांचे जास्तीत जास्त त्यांना भीट देण्याचा प्रयत्न आम्ही या मार्फत करण्यात येणार आहे. या ठिकाणी मला आवर्जून एक गोष्ट सांगायचे, या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी ते जास्त संख्या आहे. जेव्हा तुमच्याकडे ऍडमिशन होता, वेळ गेला हरकत नाही, 2 मिनिटं सांगतो आहे. जेव्हा तुमच्याला एक मुलीचं ऍडमिशन होतं त्याच्या ऍडमिशन आलेली होती. आपल्या कॉलेजची फीस जवळजवळ 65,000 आहे. तेवढी फीस माझ्याकडे भरणं होते अशी त्याची विनवणी करत होती. वरचे कमीत कमी 640 रुपये तरी कमी करावा अशी त्या मातेची विनंती होती. आता ह्या गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. अक्षरशः मला त्या ठिकाणी माहीत नव्हतं, माहिती उशिरा मिळाली. त्या मुलीच्या आईना वडील बहुतेक नाही, त्या मुलीच्या आईना उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे म्हैस होती. अक्षरशः ती म्हैस विकली आणि त्याची 19,000 रुपये आणून या ठिकाणी भरलेले आहे. अशा या विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम आपली शिक्षण संस्था या ठिकाणी करत आहे. आणि आपलं आम्हाला सहकार्य लाभलं, आम्ही ते सहकार्यच आहे. फक्त जिल्हास्तरीय काय आपण फक्त आदेश द्या, आम्ही राज्यस्तरीय आणि देश पातळीवर सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्याचे ताकद या ठिकाणी तुमच्या माध्यमातून उभा केलेली आहे. या ठिकाणी आपण सर्वजण आहात, त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा सर्व जगाचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर भारत सरकारच्या इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत 1 करोड रुपयाची फेलोशिप मिळालेले डॉक्टर श्री महादेव बंडे यांना विनंती आहे की आपण उपस्थितांना या प्रसंगी मार्गदर्शन करावे. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व आदरणीय पूज्य गुरुदेव आणि भविष्यामध्ये सायंटिस्ट म्हणून उदयास झाले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा तात्पर्य मोठा नाहीये. मार्गदर्शन करण्याचं काम आहे असं गुरु सर. मी या स्कूलला पण विद्यार्थी आहे. भारत सरकारने जी काही फेलोशिप मला दिलेली आहे ती फेलोशिप मार्गदर्शन करण्यासाठी नाही तर अभ्यास करण्यासाठी दिलेली आहे. थोडक्यात अगोदरच आपल्या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. थोडक्यात माझा परिचय करून देतो. माझा जन्म येरोळ तालुका जवळपास जिल्हा लातूर इथे झालेला आहे. माझं शालेय शिक्षण झालेलं आहे जिल्हा परिषदला. त्यानंतर माध्यमिक शिक्षण उद्योग, त्यानंतर 11वी 12वी झालेले बशीर कॉलेज BS झालेलं आहे राजश्री शाहूबाई लातूर. आणि राजश्री शाहूबाई लातूरमध्ये खर्च झाल्यानंतर मला पुण्यामध्ये नंबर आला स्वामी रामानंद विद्यापीठ नांदेड. MSc फिजिक्समध्ये मी MSc केली आहे. 2007 या वर्षी
गोल्ड मेडल मला या विषयामध्ये प्राप्त झालेलं आहे. तर या गोल्ड मेडलच्या आधारे मला 2010 मध्ये गोल्ड मेडलच्या आधारे म्हणण्यापेक्षा द अचिव्हमेंट व्हॉट आय गॉट इन NSC लेवल फर्स्ट रँक होल्डर. तर BSc आता आपण हे कार्यक्रम पाहतोय किंवा हा कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित आहात. इन्स्पायर इनोव्हेशन इन सायन्स पर्स्यूट फॉर इन्स्पायर रिसर्च हे सुद्धा लॉंग फॉर्म आहे. तर या स्कीममध्ये मला 2010 मध्ये गव्हर्नमेंटकडून 22 लाख रुपये मला PhD करण्यासाठी गव्हर्नमेंटने दिली होती आणि त्या आधारे मी माझी PhD कंप्लीट केलेली आहे. खगोलशास्त्रामध्ये मी काम केलेलं आहे. तर या कालावधीमध्ये जे काही शोध म्हणून मी प्रसिद्ध केले आहे ते मी UK, इंग्लंड, चायना, इटली या आंतरराष्ट्रीय लेवलवरती माझा शोध जे काही रिसर्च केलेलं आहे ते मी प्रसिद्ध केलेलं आहे. या हा जो खर्च होता किंवा ते काही फेलोशिप मला भेटली होती PhD करण्यासाठी ही सर्व फेलोशिप मला या इन्स्पायर स्कीममधून मला भेटलेली आहे. PhD कंप्लीट झाल्यानंतर माझं एक एम होतं की या इन्स्पायर अवॉर्डचा सर्वात शेवटचा जो काही अवॉर्ड आहे इन्स्पायर फॅकल्टी अवॉर्ड, तर तो हा अवॉर्ड जो यावर्षी मला भेटलेला आहे. एकंदरीत हा 1 करोड रुपयाचा अमाऊंट आहे. त्याच्यामध्ये 65 लाख रुपये माझं मानधन आहे. 5 वर्षासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. 35 लाख रुपये या रिसर्चसाठी किंवा या संशोधनासाठी जे इक्विपमेंट लागणार आहेत कॉम्प्युटर्स असतील किंवा जे काही प्रयोगचे साधन आहे ते घेण्यासाठी मला या स्कीममधून भेटलेले आहे. तर सांगण्याचं बोलायच्या गोष्टी बऱ्याच काही आहेत परंतु वेळेमध्ये मी थोडक्यात सांगतो. मीही अशाच प्रकारे विज्ञान प्रदर्शनातून पुढे आलेला एक उदाहरण आहे. 2005 ला दयानंद सायन्स कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन झालं होतं. त्यावेळेस मी BSc ला होतो. त्यावेळेस मी अशा प्रकारे त्या प्रदर्शनामध्ये भाग घेतला होता. तिथं अशा प्रकारचा इनोव्हेटिव्ह आयडियाला सुरुवात झाली. तिथं प्रोत्साहन मिळत गेलं. आपल्या लातूरचे शाहूपालीचे प्राध्यापक रिटायर आहेत माळीकर, त्यांच्या मार्गदर्शनामुळं पुढे काम करण्याची आपण प्रेरणा म्हणतो त्याच्याकडून भेटली. की त्या काळामध्ये प्रोफेसर S.K. पाटील जे स्वामी रामानंद विद्यापीठामध्ये मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझं रिसर्च काम झालेलं आहे. हा कार्यक्रम जो काही आयोजित केलेला आहे या पॉलिटेक्निक कॉलेज जे खेड्यातले जे काही टॅलेंट आहे ज्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्यांच्या आयडियाला वाव मिळण्यासाठी एक उत्कृष्ट असं व्यासपीठ आहे. तिथून भविष्यातील सायंटिस्ट भविष्यातील जे घडणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी हे खुलं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाचा इथं जे मुलं पुढेकडून आलेले आहेत किंवा सादर करणार आहेत त्यांच्यासाठी एक अनेक संधी आहे. त्यांनी याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. थोडक्यात आणखी सांगायची गोष्ट अशी की जो हा अवॉर्ड भेटलेला आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की खगोलशास्त्रामध्ये जे काही संशोधन करणार आहे त्या संशोधनाचा जरी आपला इफेक्ट म्हणजे समाजासाठी आपला उपयोग जरी नसला तरी दुसरा एक मोठ्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करणार आहे जे की शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. फिजिक्समध्ये किंवा भौतिकशास्त्रामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात सायन्सचा धरून त्याचा उपयोग करून तुम्ही ग्राउंड वॉटर डिटेक्शन म्हणजे भूगर्भातील पाणी पातळी जे काही आपण सांगतो पाहतो ते 100% कसं सांगता येईल या विषयावर मी भविष्यामध्ये काम करणार आहे जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना किंवा सर्वांनाच फायदा होणार आहे. या कार्यक्रमासाठी मला बोलला मी आभारी आहे. एवढे इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान व तंत्रज्ञानात असणारं महत्त्व डॉक्टर सिंग फडके साहेबांनी आपल्यासमोर मांडले आहे. अशा या बहुपयोगी इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात शिक्षण विभाग जिल्हा परिषद लातूर यांचं जे मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच आपलं वकील आहे. यानंतर जिल्हा परिषद लातूरचे माजी अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय बनसोडे साहेब यांना विनंती आहे की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. लातूर जिल्हा इन्स्पायर अवॉर्ड
उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई पाटील, या कार्यक्रमाचे उद्घाटक आपले शिक्षक आमदार आदरणीय पप्पा, मंचावर उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे इतर सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, लातूर जिल्हा परिषदेचं शिक्षण खातं यांचे सर्व अधिकारी, या प्रदर्शनात भाग घेणारे सर्व विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, या संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र श्रीचरण धाराशिरे, त्यांच्या संस्थेतील सर्व पदाधिकारी, ही फार्मसी आणि पॉलिटेक्निक या संस्थांचे सर्व प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, परिवार, पहिल्यांदा मी व्यक्तिशः डॉक्टर महादेव पंडगे यांचं मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्री मोरे आणि राठोड यांचंही विशेष कौतुक करतो की त्यांनी या प्रसंगी डॉक्टर पंडगे यांना बोलावले. शिक्षण विभागानं आणि लातूर जिल्हा परिषदेनं पंडगेंची आठवण ठेवलेली आहे. पंडगेंनी या जिल्ह्याचीच नव्हे तर या देशातल्या शेतकऱ्यांची आठवण ठेवण्याचा शब्द आपल्या समोर दिलेला आहे. या देशातल्या समाजात, या देशातल्या शेतकऱ्यात पाण्याची पातळी कुठपर्यंत कशी आहे आणि ही पाण्याची पातळी भूपृष्ठातली कशी वाढवता येईल हे खगोलशास्त्रातून संशोधन करण्याचा त्याचा मार्ग आहे. बरोबर आहे. आज जी काळाची गरज आहे त्याच्यावर त्यांचं संशोधन आणि म्हणून त्यांचं विशेष कौतुक. खास करून ते आपल्या जिल्ह्यातले असलेले आपले हे डॉक्टर पंडगे यांना आपण सगळेजण मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्याला शिष्यवृत्ती किती मिळाली यापेक्षा अंतराळामध्ये जाऊन कदाचित एखादा इन्स्टॅट तुम्ही अंतराळात सोडण्याची तयारी करत असता, तिथून त्या भूपृष्ठाची पाहणी करणं आणि तिथल्या पाणी पातळी पाहणं आणि मग शेतकऱ्याला मार्गदर्शन करणं चांगलं काम आपण करता. तुमच्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत. तिथे विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे प्रदर्शन आयोजित केले आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं शिक्षण खातं यासाठी प्रयत्न करत आहे. 5,000 रुपयापासून 1 कोटी रुपयापर्यंत इन्सेंटिव्ह त्यासाठी दिलं जात आहे. आणि म्हणून या सगळ्या संधीचा आपण फायदा घेणं गरजेचं आहे. डॉक्टर पंडगे असं म्हणाले की मला गुरूंकडनं प्रेरणा मिळाली आणि मी हे संशोधन करू शकतो. मला एक चरित्र आठवतं, एका चरित्र नायकाचं चरित्र आठवतं. एक निग्रो मुलगा जन्मतः
वडील वारले, आईचं अपहरण झालं, बाकीच्या सगळ्यांना आपल्याला गुलाम म्हणून विक्री केली आणि हा 1 वर्ष 2 वर्षाचा किरकिरीत शरीर एसटीचा निग्रो मुलगा हा एका सुरुवाच्या घरी गेला. त्यांनी त्याचं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण माहिती होती. या विद्यार्थ्याला फॉर्मल एज्युकेशन म्हणजे औपचारिक शिक्षणापेक्षा अनौपचारिक शिक्षणाची जास्त होती. सकाळी उठला की हा मुलगा घराच्या बाहेर जायचा आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात रमायचा. तिथं असलेली झाडं, झुडपं, वेली हे सगळं बघायचा आणि अशी झाडं, झुडपं, वेली बघत असताना त्यांची पानं, त्यांची फुलं, त्यांची फळं याचं निरीक्षण करायचा. अतिशय खडतर परिस्थितीतून तो पुढे गेला. मोठ्यात राहून मागून अर्धपोटी राहून शिकत राहिला. निसर्गाचा अभ्यास करत राहिला. हा मुलगा जगामध्ये वनस्पती शास्त्रातला एक अतिशय तज्ञ अशा प्रकारचा संशोधक झाला. त्याचं नाव जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. त्या मुलाला कुठल्याही भौतिक सुविधा नव्हत्या. त्या मुलाच्या घरामध्ये 18 बोर्डाचं घरच नव्हतं. होमलेस, बेसलेस, ज्याला घर नाही, ज्याला आधार नाही, ज्याला नातं नाही, ज्याला संस्कार नाही, ज्याला संस्कृती नाही, ज्याला कुठलं काहीच नसणारा हा मुलगा केवळ निरीक्षणातून अभ्यास करण्यामुळं हा एवढा मोठा झाला. आणि आता आम्ही सगळे बघतो की आमच्या सोयाबीनवर आता रोग पडलाय. आमच्या पिवळ्याच्या ज्वारीची पानं करतायला लागली. आमच्या तुरीवर रोग पडलाय. पेरण्या उशिरा झाल्या. तुरी असल्यामुळं अंदाज वेळ पोट सर्विस 25 मिनिट बोलतो. तुम्ही गुरुजी आपल्याला सगळं आणि आज जी अवस्था आहे ती एवढी भयानक आहे की हे सगळे लोक या सगळ्या कीटकांनी त्या वनस्पती खाणं याच्यावर संशोधन करून जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरनं कपाशी असेल, शेंगा असतील किंवा आणखी कुठल्या तेलबिया असतील किंवा आणखी कुठली उत्पादन असतील, फळभाज्या असतील, फुलाची शेती असेल याच्यावर प्रचंड काम केलं. हे सगळं करत असताना डोळे उघडे ठेवून तो निसर्गाकडे बघत होता. आपण सुद्धा डोळे उघडे ठेवून बघण्याची वावरण्याची गरज आहे. गुरुंनी सांगितलं म्हणून तो आराखडाचे डिझाईन करणं, त्याच्याप्रमाणे प्रयोग करणं आणि त्या प्रयोगाची मांडणी करणं यापेक्षा वास्तव जीवन डोळे उघडून बघावं, कान आपले उघडे ठेवावे आणि आपल्या आवडती भवतीतले सगळे बदल निश्चितपणानं लक्षात घ्यावे. हे घेत असताना सगळेच शास्त्रज्ञ होणार नाही, सगळेच वैज्ञानिक होणार नाही. मी जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरचं सांगितलं त्याबरोबरीनं डॉक्टर APJ अब्दुल कलामांचंही आपल्याला मुलात माहित आहे. वर्तमानपत्र विकून एवढं प्रचंड अंतराळ संशोधन त्यांनी केले आणि क्षेपणास्त्र निर्माण केले. त्यामुळं तुम्हाला कोण मदत करेल अथवा न करेल, तुम्हाला कुठे इन्स्पायर आवड मिळेल अथवा न मिळेल, तुमची परिस्थिती अनुकूल असेल अथवा प्रतिकूल असेल, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात्र अनुकूल परिस्थितीमध्ये मात्र आपले कान आणि डोळे उघडे ठेवले पाहिजे. म्हणूनच पंडित नेहरू एकदा म्हणाले होते
मी एवढी काही त्या सगळ्या खिडक्या उघड्या असाव्यात, ते सगळे दरवाजे उघडे असावे, माझे कान उघडे असावेत, माझे डोळे उघडे असावे आणि सभोवतालचा परिसर बघितल्यानंतर त्याचं निरीक्षण करून त्या निरीक्षणाप्रमाणे काय बदल करायचे याचं इन्स्पिरेशन आपल्याला मिळू शकतं. हे इन्स्पिरेशन मिळण्यासाठी इन्स्पायर आवाज आहे, ही प्रेरणा आहे, ही चेतना आहे. पुढं जाण्यासाठी तुम्हाला एक आता दुसऱ्याला तारा दिसतो आहे, त्या ध्येयापर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून तिथं सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची, सर्व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि शाळांचे हे मनपूर्वक आभार मानतो. औसा तालुक्यामध्ये आजूबाला लय भारी शिवचरण धाराशिव त्याच्यापेक्षा भारी. आणि मग तुम्ही जगात विश्वास नाही घ्या, आम्हाला तुम्ही सगळे करता आणि फुकट श्रेय आमच्या जिल्हा परिषदेला मिळत असते. तुम्हाला ज्याचे घ्यायचं ते घ्या आणि माझा कर अगदी रिकाम्या मोकळ्या हाताला हात वर करून येतो, हाताला मात्र भरल्या वेगाने जातो. घरातील आपण पोट भरायची व्यवस्था केली आहे, सगळं सांगितलं तेच सांगितलं नाही. हे सांगायला पाहिजे आता आहे की नाही, खात्री करून घेतलेली बरी. तेव्हा या तालुक्यातल्या अनेक शाळा अतिशय चांगलं काम करतायत, या जिल्ह्यातल्या अनेक शाळा खूप चांगलं काम करतायत. आमचे सगळे शिक्षक अतिशय शिस्तीनं प्रामाणिकपणानं काम करतायत. 2 वर्षापूर्वी असाच एक इन्स्पायर अवॉर्डचा कार्यक्रम होता आहे. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. आपण होतात पप्पा 85 शाळांनी भागच घेतला आहे. 5-5 हजार रुपये घेऊन जातो. आम्ही माझ्या 5-5 हजार रुपये वसूल करावा. आमची शिक्षणाधिकारी म्हणतो असं नका करू, 5,000 माघारी घेऊ नका. त्यांनी किमान काहीतरी आणून दाखवावं अशी अपेक्षा ठेवा. औसा तालुका त्या दृष्टीनं खूप चांगला आहे, लातूर जिल्हा खूप चांगला आहे. आम्ही सगळे शिक्षणाच्या दृष्टीनं आहे खूप करतो. ज्ञानमित्राचा स्मार्ट विलेज बरोबर स्मार्ट स्कूलची कल्पना मांडलेली आहे. मला हळूच आता बघा म्हणून गंगापूर स्मार्ट विलेज मध्ये दिसले पैसे घ्यायचे, तिथला सगळं काय काय कमी आहे ते बघा आणि लगेच सांगा. एक प्रकारचा आशावाद आहे. आमच्याकडे साधन संपत्ती कमी आहे, आमच्याकडे पैसे कमी आहेत, पण आमची विल पॉवर जबरदस्त आहे. हे आम्ही करू शकतो. हे करू शकण्याची भूमिका लातूर जिल्ह्याची आहे. आणि म्हणून लातूर जिल्ह्याच्या विज्ञान प्रदर्शनाला इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. इथं सांगतो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय बनसोडे सरांनी आपले अनुभव व विविध दाखले देऊन विज्ञान व तंत्रज्ञानात विद्यार्थी व शिक्षकांच्या समोर असणारी आव्हाने, ते करत असलेले प्रयत्न व श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेली कौतुकाची थाप नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. धन्यवाद सर. यानंतर विद्यार्थी व शिक्षकांप्रती कायम तळमळ असणारे तरुण तरफदार आमदार श्रीमान विक्रमजी साहेबांना विनंती आहे की आपण या विज्ञान प्रदर्शन प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. शैक्षणिक वर्ष सन 2015-16च्या इन्स्पायर अवॉर्ड अर्थात जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष, आपल्या जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष अध्यक्षा सौ प्रतिभाताई
कवेकर मॅडम, व्यासपीठावरती उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आणि या प्रदर्शनाचे पालक, आपले शिक्षण सभापती तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब पाटील साहेब, उपस्थित असलेले आपले माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि ज्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यावर सुद्धा मी शिक्षक झालेला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे ही ओळख कायम ठेवली आणि आज सुद्धा ती कायम ठेवून 35 मिनिटाच्या आत आपलं भाषण आठवलं ते आमचे स्नेही दत्तात्रय बनसोडे साहेब, आपले कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती आमचे मित्र कल्याणराव पाटील, आपल्या तालुका पंचायत समितीच्या सभापती कोमलताई सूर्यवंशी, उपसभापती दिनकररावजी मुळे, ज्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्यामुळे हे प्रदर्शन या ठिकाणी यशस्वी होणार आहे आणि ज्यांची भक्कम साथ आणि उत्तम व्यवस्था आपल्याला करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे ते या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष शिवशरणजी धाराशिव साहेब, आमचे तरुण मित्र आणि ज्यांच्याकडे बघितल्यानंतर मूर्ती लहान परंतु कीर्तिमान असं त्यांच्या बाबतीमध्ये लागू होतं ते या संस्थेचे सचिव बसवराजी धाराशिव, या संस्थेचे ट्रस्टी श्रीमान कापसे सर, प्राचार्य प्रशांती धाराशिव आणि त्यांच्या फोनवरून दिलेल्या निमंत्रणाला मी या ठिकाणी उपस्थित झालो. तसं मी महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातला सगळ्यात स्वस्त आमदार कॉइन बॉक्सवरती जायचे, ₹1 टाकायचा आणि आमदारांना बोलवायचं. आमच्या उपाध्यक्ष साहेबाला ₹1 सुद्धा खर्च करावा लागला नाही. त्यांनी तिकेडेकरांच्या फोनवरून मला फोन लावला मी दिल्लीमध्ये एका बैठकीसाठी होतो आणि त्यांनी विचारले की आता प्रदर्शन आज मला आहे, तुम्ही उद्घाटनाला आलं पाहिजे आणि मी त्यांना हो म्हणालो. परंतु आज आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी देशभर आंदोलन असल्यामुळं आणि आम्ही अटक झाल्यामुळं केंद्राकडून परवानगी घेऊन आपल्यामध्ये यावं लागलं आणि त्यामुळे थोडासा उशीर झाला. त्याबद्दल सुद्धा मी आपली देखील व्यक्त करतो. या प्रदर्शन आयोजनामध्ये ज्याचा प्रशासनाच्या वतीनं वाटा आहे ते आपले शिक्षण अधिकारी डॉक्टर गणपतरावजी बोले साहेब, प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी श्रीमान राठोड साहेब, उपस्थित असलेले आपले जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य राजेसाहेबजी सवय साहेब, किशनरावजी लोटे साहेब, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, सौ तरडे मॅडम, उपस्थित असलेले आपले उपशिक्षण अधिकारी शेख साहेब, जाधव साहेब, फुलारी साहेब, आपले प्रशिक्षण अधिकारी गुजरणी साहेब, दामोदरे साहेब, पन्हाळे साहेब, मुरमुरे साहेब, रोकाडे साहेब, ट्रस्टी अंधारे मॅडम आणि सर्वच या संकुलातील आमचे सन्माननीय प्राचार्य, सर्व जिल्ह्यातून परिसरातून तालुक्यातून आलेले आमचे सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व विज्ञान शिक्षक, बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, पत्रकार मित्र आणि फोटो काढणारे फोटोवाले मित्र आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी बोर्ड मेंबर तानाजी पाटील, माजी बोर्ड मेंबर शिवराजी मेत्रे, आपल्या काँग्रेस शिक्षक संघटनेचे मालिकाजी माने, श्री गंभीर सर, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मदन कुमार सर, मोहन अखेर सर,
मुख्याध्यापक मदाचे सर, गायकवाड सर, विजय सर, कुलसुरे सर, पटेल सर, त्याचबरोबर संबंधित सर, सुरे सर, टोकर सर, उपस्थित असलेले मडाले सर, नाळे सर आणि सर्व इतर मान्यवर, प्रथमतः मी या सन 2015च्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आता अधिकृतपणे जाहीर करतो. आणि या उद्घाटनाच्या शुभ मुहूर्तावर वरुण राजाला सुद्धा हजेरी लावलेली आहे. काही काळ 4 मिनिट पडतात आणि ते कार्यक्रम संपल्यावर जोजो पडू आणि कुठेतरी पूर मागायला मिळो अशी ईश्वराची प्रार्थना मी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीने करतो. कारण इतकी भीषण टंचाई आणि इतका तीव्र दुष्काळ 1972 सुद्धा नव्हता असं जुनी लोक सांगतायत. आपण जरी सगळे 7व्या वेतनमानामध्ये असतो आणि 7व्याची वाट पाहत असतो तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना गव्हाच्या चपाती आणि जेवणाची भाकरी जोडी खावी लागते. आणि जे आता शेतकरी पिकवतो त्यामुळं किमान जनावरांसाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तरी पाऊस आला पाहिजे हीच भावना आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी आहे. आणि कदाचित ही आपली प्रार्थना वरुण राजा ऐकेल अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा आज याचा उल्लेख या ठिकाणी बसवडेकरांनी केला की नुकताच मिसाईल मॅन म्हणून ज्यांची ओळख सर्वत्र देशाला होती त्यातले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांचं दुःखद निधन झालं. आणि त्यांच्यामुळं आपण पाहिलं की एक शास्त्रज्ञ, एक संशोधक, एक सामान्य कुटुंबातला माणूस की मला योग आला होता त्यांच्या रामेश्वर येथील घराला भेट देण्याचा. त्यांचे बंधू तिथे राहत होते. वर्तमानपत्रात सुद्धा मी टीव्हीवर फोटो पाहिला त्यांचा त्या दिवशी त्याचा अध्यक्ष झाला. आधी सगळे साधे ग्रंथ म्हणजे बाहेरून ओळखल्यावर सुद्धा बघितल्यावर सुद्धा हे राष्ट्रपतीचं घर आहे आता किंचित सुद्धा त्या ठिकाणी संशय आला नाही. इतकं साधं घर त्यानंतर त्या ठिकाणी होतं. आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की ते गेल्यानंतर सुद्धा त्यांची पाठीमागं संपत्ती काय होती तर ती सुद्धा तुम्ही सगळ्यांनी वाचलेली आहे. म्हणजे एवढा दुसऱ्याच्या घरी वर्तमानपत्र टाकून एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आणि संशोधनाच्या माध्यमातून जगाच्या समोर मोठं काम करून आज देशाच्या सर्वोच्च पदावरती बहुमान मिळवण्याचं काम राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांनी त्या ठिकाणी केलं. त्यांचा आदर्श आमच्या समोर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ती काही वृत्ती आज आमचे सुपुत्र आपल्या जिल्ह्याचं वैभव जनावर म्हणून ते महादेवजी बडगेकर आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि आमचा सर्वांना त्याचा गर्व आहे. या त्यांना शासनानं 1 कोटी रुपयाचं अनुदान तुम्ही शिका, तुम्ही संशोधन करा, तुम्ही पुढे जा, शासन तुमच्या पाठीमागे आहे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. आणि थोडे मोठे नाही 1 कोटी रुपयाचं अनुदान त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो हा गौरव तुमच्या माझ्या सर्व लातूरच्या जनतेला, लातूर जिल्ह्यातील जनतेला त्या ठिकाणी लातूरच्या शेतकऱ्यांचा, लातूरच्या विद्यार्थ्यांचा आणि म्हणून त्यांना या ठिकाणी मुद्दाम आपण बोलवलेला की त्यांचा आदर्श आमच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घ्यावा. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की एकेकाळी याच व्यासपीठावरून आम्ही त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनसोडे साहेबांना कधी दाखवत असेल की आपण अध्यक्ष असताना जिल्ह्याचं विज्ञान प्रदर्शन माझ्या मंत्रालयामध्ये झालेलं होतं. त्यावेळेस काही इन्स्पायरवाडी स्कीम नव्हती. त्यावेळेस मी त्यांना मागणी केलेली होती. जिल्हा परिषद माध्यमातून जी काही 25,000 रुपयाची तरतूद आपण ठेवत आहे ती त्या ठिकाणी वाढवण्याची 2 लाख करावी अशी मागणी आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी केलेली होती. म्हणजे अशा पद्धतीनं अतिशय थोडक्या निधीमध्ये हे जिल्ह्याचं प्रदर्शन घडवलं पाहिजे या पूर्वीच्या काळामध्ये. परंतु या राज्याचे माजी मुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय विलासरावजी देशमुख असतील हे केंद्रामध्ये जेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री झाले त्याच्या अगोदर या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जेव्हा त्या देशाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये हा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण देशामध्ये
ही इन्स्पायर अवॉर्ड योजनेचं त्या ठिकाणी सुरुवात झाली. त्याचा शासन आदेश निघाला आणि पहिल्यांदा असं झालं भारत देशामध्ये नव्हे तर जगाच्या पाठीवरती झाला असेल की पहिल्यांदा पैसे घ्या, तुम्ही प्रयोग करा, आमच्याकडे या, अजून नंबर मिळवा, अजून त्या ठिकाणी तुम्ही पुढे जा, अजून आम्ही तुम्हाला तुमच्या पाठीवरती कौतुकाची काम टाकतो. मला वाटतं पहिल्यांदा आपल्या देशामध्ये जगाच्या पाठीवरती होण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या केंद्रातल्या आघाडी सरकारनं त्या ठिकाणी केलेलं होतं. मनमोहनसिंग साहेबांच्या सरकारने केलेलं होतं आणि मुळात त्याचा फायदा या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक शाळेला दरवर्षी 5,000 रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला जातो की तुम्ही आमचे पैसे घ्या, प्रयोग करा आणि आमच्या प्रदर्शनामध्ये या, तुम्ही त्या ठिकाणी नंबर मिळवण्याचा कार्यक्रम करा. म्हणजे अशा पद्धतीनं हे प्रोत्साहन खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागातील पर्याय थरातील विद्यार्थी निर्माण झाले पाहिजे, संशोधन निर्माण झाले पाहिजे, ग्रामीण भागातून सुद्धा त्या ठिकाणी वैज्ञानिक निर्माण व्हावे, त्यांना प्रोत्साहन द्यावं. हा हेतू खऱ्या अर्थाने इन्स्पायर योजनेचा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की नुकतच गेल्या 4 दिवसापूर्वी जालना जिल्ह्याचं इन्स्पायर योजनेच्या उद्घाटनाला गेलेलं होतं प्रदर्शनाला. तिथं सुद्धा जवळपास 450 पैकी 400 शाळांनी सहभाग नोंदवलेला होता. आणि आता ही चौकशी केली झालं खरोखर तेव्हा त्यांनी सांगितलं की 756 पैकी 600 शाळांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला. म्हणजे निश्चितपणानं या ठिकाणी आनंदाची बाब की पैसे देऊन त्या ठिकाणी पैसे देऊन जर तुम्ही उपयोग करत असतात तर मग मात्र त्या ठिकाणी आम्हाला बघावं लागेल. परंतु निश्चितपणानं आम्ही त्यांना विनंती केली मागच्या वेळेस की वसुली काही करू नका, कदाचित संशोधन चालू असेल, एवढं झालं नाही कदाचित पुढच्या वर्षाचा म्हणजे असं घडू शकतं. एखादा चांगलं एखादा शिक्षण त्याला तेवढा कालावधी कमी पडला अजून सुरक्षित असतं, पण किमान पुढच्या वर्षी त्यांचे प्रयोग होऊ नये आता त्या पाठीमागचा उद्देश त्या ठिकाणी आता मला त्या ठिकाणी वाटलं. आणि म्हणूनच की काय आज 650 पैकी 600 शाळांनी सहभाग या ठिकाणी नोंदवल्या. मग त्या आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, प्राथमिक शाळा असतील, आमच्या माध्यमिक शाळा असतील. मी आता जालन्याला सुद्धा पाहिलं की जेवढा खासगीचा सहभाग आहे त्याच्याही शाळांनी सहभाग नोंदवलेला याचा सुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून निश्चितपणानं एक चांगली योजना भारत सरकारने त्या ठिकाणी आणली, ती पुढे नेण्याचं काम सुद्धा आपल्या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी करावं लागणार. आणि म्हणून आता तर सरकार जुन्या जेवढे चांगले योजना आहेत ते बंद करायचं किंवा त्यांची शिरकाळ करायची आणि अजून दुसरं आम्ही नवीन आणखी योजना म्हणायचं. तेव्हा मोदी सरकारला हे लवकर कळवून वाटल्यामध्ये की अशी काही योजना चालू आहे आता याचं सुद्धा ठीक व्हायचं काम त्या ठिकाणी होईल. विशेषतः करून आमच्या ग्रामीण भागातील शाळांसाठी शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आले आहे. त्याचा भरपूर उपयोग विद्यार्थ्यांचं वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आमच्या शाळांनी विशेष करून विज्ञान शिक्षकांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि जर बघावा आता आवाज सुद्धा या निमित्तानं मी आमच्या सर्व विज्ञान शिक्षकांना या निमित्तानं करू इच्छितो. आणि म्हणून मला आनंद वाटतो आज या ठिकाणी वनकरे सरांनी त्याचा उल्लेख केला. आमच्या बसून या ठिकाणी बोलताना सांगितलं याचं जिल्ह्याचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी घेतोय, उत्तम व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतोय. याच्यामध्ये तर काय आता पावसामुळे आपल्याला प्रवास घ्यावा लागतो. आता पाऊस नसता ते याच्यापेक्षा रोज गर्दी कदाचित बाहेर राहिले आणि एवढा भरवेलेले कार्यक्रम झाला असता, परंतु पावसामुळे यामध्ये घ्यावं लागतंय. आणि मला खात्री आहे आमच्या गावामध्ये जरी बजेट यायला असतं शासनाचं तरी सुद्धा बसून आमचे जे आहेत त्यांचा प्रभाव एवढा भांडून आहे की दुसऱ्याचं काही घ्यायचं नाही आपलं देश. त्याच्यामुळं तिकडनं सुद्धा काही घ्यायची गरज पडणार नाही, ते स्वतः जरा खर्च करतील आणि हे प्रदर्शन यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही यात माझ्या मनामध्ये शंका त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून शेवटी देवानं दिलं तर ती खर्च करायची जाणीव सुद्धा असली पाहिजे. आणि म्हणून ती बसवण्याची जाणीव त्या ठिकाणी आहे. आणि त्यांचे वडील या ठिकाणी जे शिवसेनेचे आहेत त्यांनी सुद्धा मोकळा हात सोडायला परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे सगळं घडू शकतं. आणि म्हणून सुद्धा आपल्याला ही सुविधा चांगल्या प्रकारे उत्तमरित्या त्यांनी ती निर्माण करून दिली त्याबद्दल बदलवाची झालाच आहे. त्याच्या सर्वांचं मी मनापासून शिक्षण विभागाच्या वतीनं आमच्या सर्व गुरुजनांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याचं मनापासून आभार सुद्धा व्यक्त करतो. आणि त्यांनी जी अभिलाषा व्यक्त केलेली आहे की भविष्य काळामध्ये राज्यस्तरीय प्रदर्शन तुम्ही आमच्याकडे द्या. निश्चितपणानं पुढचं प्रदर्शन आता तर जाहीर झालेलं आहे पण पुढच्या वर्षीचं प्रदर्शन लातूरला द्यावं यासाठी मी सर्वपणे मागणी करेन. ही ग्वाही सुद्धा या निमित्तानं मी बसववादीच्या दक्षिण आपल्याला या ठिकाणी देतोय. आज आपण पाहिलं असेल की शिक्षण क्षेत्रात आजचे दिन आल्यानंतर सगळे पुढे दिनकडे वाटचाल सुरू झाली आहे. आणि म्हणून रोज 8 दिवसाला एक नवीन निर्णय
8 दिवसाला जमीन जिरा आणि आमच्या ठिकाणी झोप उडवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. संस्थाचालकांची झोप उडवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून साठी त्या ठिकाणी लाचीपणा ज्याला आपण क्रांती तलवार म्हणून तशा पद्धतीची एक क्रांती तलवार आमच्या शाळांवरती, आमच्या संस्थाचालकावरती, आमच्या मुख्याध्यापकावरती त्या ठिकाणी आतापर्यंत शिक्षक अतिरिक्त होतो हे आम्ही पाहिलेलं होतं. म्हणजे बनसोडे सर तुम्ही सुद्धा सेवा केली, तुमची सगळ्यांचा सेवा झाली, तुम्ही सिनियर आहे की तुम्ही सगळ्यांनी हा शब्द ऐकला असेल की विद्यार्थी संख्येमुळे शिक्षक अतिरिक्त होतो पण मुख्याध्यापक अतिरिक्त होते कधी ऐकलं नाही. पण आता या अतिथीनं आमच्या मुख्याध्यापकाला दुधापरीत करायचं ठरवलेलं आहे आणि त्याला पदान्मुक्त करून शिक्षक प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा जाहीर निषेध करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि मित्रांनो आनंदाची बाब आहे की गेल्या आठवड्यामध्ये मी स्वतः आमच्या 3 आमदारांना घेऊन शिक्षण मंत्र्यांना भेटलो, विनंती केली की तुम्ही आता पुनर्विचार करा. जो 28 ऑगस्टला जीआर काढलेला आहे खालच्या संच मान्यतेच्या बाबतीमध्ये त्याचा पुनर्विचार करा. कारण त्या निर्णयामुळे आज राज्याच्या हजारो शिक्षक आमचे कर्मचारी अतिरिक्त होऊ शकतात, नव्हे तर शाळा बंद होऊ शकतात. आणि म्हणून साठी तो जीआर स्थगित करावा, मागे घ्यावा, त्याचा नीट अभ्यास करावा आणि मग त्याची अंमलबजावणी करा. मी कालच 2 दिवसापूर्वी आज उपाध्यक्ष साहेब शिक्षण आयुक्ताकडे आम्ही गेलेलो बोलून यांचं प्राथमिक आणि माध्यमिक त्या ठिकाणी आम्ही 4 आमदार होतो, 3 तास चर्चा केली. म्हणजे तुम्ही जीआर करून आणलेला, आता जीआर आणला तर तुमची काय तयारी आहे की ह्या जीआर राज्यात जेवढे शाळा आहेत, जेवढे शिक्षकांची पदं, जेवढे शिक्षकांची पदं, ह्या सगळ्यांचा कोणाचा भागाकार काही केला का नाही, हिशोब केला का नाही, किती शिक्षक अतिरिक्त होतात किंवा 30 विद्यार्थी संख्येप्रमाणे एक शिक्षक द्यायचा असेल तर किती जागा शिक्षकांची पदं होतात याचा काही अभ्यास करून तुम्ही काय अनालिसिस केलं का असा प्रश्न त्यांना विचारला. तरी नाही का अजून आम्ही काही केलेलं. म्हणजे वरून आलं की खाली पाठवायचं, मग खाली लोक घेऊन कसं करायचं. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. म्हणून त्यांना आम्ही विनंती केली याचा तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे, आम्हाला ज्यादा शिक्षक नका पण आमचा कुठलाही शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त होणार नाही, शिक्षकाच्या कर्मचारी आमचा अतिरिक्त होणार नाही. आणि त्यांनी आता नवीन सूत्र लावलं की दुसरा तुकडीचा विषय आता बदला. म्हणजे पूर्वी कसं होतं विद्यार्थी संख्या वाढली की आपल्याला तुकडी मिळायची, आता तुकडी मिळणार नाही. विद्यार्थी संख्या वाढली की शिक्षक मिळेल आणि शिक्षक पाहिजे असेल तर अगोदर वर्ग मागा मग शिक्षक मिळेल. अगोदर वर्ग कोणी बांधलेली दाखवायची आणि मग शिक्षक घ्यायचा आणि मग ती तुकडी चालवायची असं त्यांनी सांगितलेलं. उलट त्यांना म्हणलं त्यावर तुमचं इतकं मोठं नुकसान होणार आहे, शासनाचं होणार आहे. कारण त्याचा उलट सगळा फायदा आम्ही संस्थांना मिळून त्या ठिकाणी करतोय. कारण 1.5 शिक्षक याला तुकडी मागं त्या ठिकाणी आपल्याला देतोय जुन्या सूत्रानुसार. आता एका तुकडीत 50-60 शिकवतोय. म्हणजे या 100 मुलाला 1.5 शिक्षक आहे. आता 30 मुलाला 1 शिक्षक, म्हणजे 100 मुलाला 3 शिक्षक द्यावे लागतील. म्हणजे 2 शिक्षकाला ज्यादा पगार द्यावा लागेल. म्हणजे नुकसान कोणाचं होणार आहे, शासनाचं होणार. म्हणजे त्या ठिकाणी म्हटलं आम्ही 30 मागे शिक्षक तुम्ही दाखवता का, 13-14ची संख्या मान्यता केली, एकही शिक्षक तुझं वाढ दिली नाही. कमी होणारे मात्र 8 प्रमाणे केले पण 30 प्रमाणे मात्र एकही शिक्षक पुणे शाळेला दिला नाही. काल त्यांना आम्ही इशारा दिलेला की जर 8 प्रमाणात तुम्हाला संख्या मान्यता करायची असेल तर 30 प्रमाणे एक शिक्षक सुद्धा आम्हाला संख्या मान्यतेत दाखवला पाहिजे तर आम्ही संख्या मान्यता घेऊ, नसता आम्ही संख्या मान्यता घेणार. आपला बहिष्कार त्या ठिकाणी असेल. कारण द्यायचं सरकार काही बोलत नाही, कमी करायचं मात्र त्या ठिकाणी बोलत आहे. म्हणून या ठिकाणी मला आनंद वाटतो की आमचे उपाध्यक्ष असतील, अध्यक्षताही असतील, या दोघांनीही लक्ष घातलं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास मोठ्या संख्येनं प्राथमिकचे शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त झालेले आहेत. माध्यमिकचे थोडे आहेत पण प्राथमिकची संख्या मोठी आहे, त्यांचं समावेशन त्या ठिकाणी होत नाही. म्हणून त्या ठिकाणी खाजगी शाळेतले शिक्षकांचं समावेशन जिल्हा परिषद शाळेमध्ये करावं. हा ठराव घेण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या जिल्हा परिषदेने केलं. त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्षांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे. आणि काल हा विषय राबवत आहे आणि आयुक्तांसमोर मांडला की तुम्ही ताबडतोब परवानगी लातूर जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी देऊन टाका. तर आज त्यांच्याकडे शिकवायला शिक्षक नाहीत, आज आपल्याकडे हे लोक अतिरिक्त आहेत, त्यांचं समावेशन त्या ठिकाणी होऊ शकेल. तेव्हा आयुक्तांनी सांगितलं आम्ही त्वरित पत्र पाठवतोय, तेव्हा तेही पत्र येईल, त्यानुसार सुद्धा कारवाई त्या ठिकाणी होईल. म्हणजे शिक्षणाची जाण असलेले हे दोघंही पदाधिकारी आपल्याला लाभलेले आहेत. हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं हे भाग्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून त्याच्या जोडीला शिक्षण अधिकारी सुद्धा आपले चांगले आलेले आहेत, राठोड साहेब आता नवीन आहेत, एमपीएससी पण आलेले आहेत, त्यांना अजून अनुभव नाही. आता शिक्षकातून इकडे आलेले आहेत, थोडं घाबरतात आणि मग निर्णय घेतात. पण आम्ही त्यांना सांगतो बाबा जिल्हा परिषद तुमच्या पाठीमागे
अध्यक्ष तुमच्या पाठीमागे आहे, उपाध्यक्ष आहेत, आमदार आहे, कशाला गावाचा नियमाप्रमाणे करा, सही लवकर करा, असं करत बसल्यावर तुम्हाला कोणी काम करू देणार नाही म्हणते. त्याच्यामुळं निश्चितपणाने शेवटी आपल्याला लातूर पॅटर्न म्हणून जेव्हा इथं ओळखला जातो आपला जिल्हा, तेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम झालं पाहिजे, शिक्षण विभागात सुद्धा झालं पाहिजे, हीच भूमिका शिक्षकांचा माझी त्या ठिकाणी असते. आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं तर आपला जिल्हा सगळ्यात घोटाळ्यात जातो. पहिला चुकली घोटाळा झाला, पुण्याच्या ठिकाणी त्याच्यावर चौकशी समिती, सगळं प्रकरण त्या मंत्रालयात लातूर म्हणलं ते डोळे उघडून बघतात, ते लातूर आणि मला काय एवढं काय वाईट केलं. त्याच्यामुळं शिक्षण विभागामध्ये सुद्धा हे चांगलं काम झालं पाहिजे आणि आपल्या लातूरच्या शिक्षण क्षेत्रामध्ये तो पॅटर्न आहे तो कायम ठेवण्याचं काम तुम्हाला आणि आम्हाला अधिकाऱ्याने म्हणून त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि ते या पुढच्या काळामध्ये आपण सर्व मिळून त्या ठिकाणी करू हीच भावना या निमित्तानं सुद्धा मी या ठिकाणी व्यक्त करेन. म्हणून निश्चितपणानं ही तांत्रिक सर्वात सत्य मान्यतेची आमच्या मुख्याध्यापकांच्या शिक्षकाच्या डोक्यावरती आहे, त्याही बाबतीमध्ये निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करतोय. नाही झालं तर भविष्यामध्ये आम्ही आंदोलन करू. कालच मुंबईच्या हायकोर्टानं त्या 28 तारखेच्या जियाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. उद्याच्या 28 सप्टेंबरला त्याची पुढील सुनावणी होईल आणि त्याचा निर्णय असेल त्या ठिकाणी होईल. परंतु कोर्टानं सुद्धा हे मान्य केले की चुकीचं आहे, तेव्हा त्या जियाला स्थगिती दिलेली आहे. ती स्थगिती असल्यामुळं कुठलीही संच मान्यतेची कारवाई करू नये हेही हायकोर्टानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो निश्चितपणाने याच्यामध्ये आम्ही सुधारणा करून आणू. आता त्यांनी सांगितलं त्या जियामध्ये की या पुढच्या काळात 1ली ते 5वीची आधी प्राथमिक शाळा असेल, 1ली ते 4वीची प्राथमिक शाळा असणार नाही, 6वी ते 8वी उच्च प्राथमिक शाळा असेल आणि 9वी 10वी हायस्कूल असेल असं सांगितलं. आता हे कागदपत्री चांगलं दिसतं वाचायला, पण जोडायचं म्हटल्यावर किती गुंतागुंत होणार. कारण आज राज्यामध्ये काय अवस्था, सगळ्या शहर सोडलं तर ग्रामीण भागामध्ये एकतर 1ली ते 4वी जिल्हा परिषदची शाळा किंवा 1ली ते 7वी जिल्हा परिषदची शाळा, त्याच गावात 8वी ते 10वी खाजगी शिक्षण संस्थेची शाळा किंवा 5वी ते 10वी खाजगी शिक्षण संस्थेची शाळा अशी तर असणार जवळपास 90% ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी. आता यांच्या जिल्ह्याप्रमाणे वर्ग पडायचा म्हटलं तर जमीन वर्ग तर सुरू करून पोरं येणार नाही, तर बाहेरचे पोरं येणार तर राहिलेलं नाही. असं कोणतंही गाव की जिथं आता 5वीचा वर्ग नाही, 8वीचा वर्ग नाही, म्हणजे आता आहे त्या ठिकाणी जोडायचं म्हटलं तर आमचा 5वीचा वर्ग खाजगी संस्थेचा काढावा लागेल, तुमच्या 4वीला जोडावं लागेल. आता मग तुमच्या 4वीला जोडल्यावर तुमची 1ली ते 5वी होईल, आमची 6वी ते 10वी आहे. आता पुन्हा तुम्ही सांगता की आरटी मध्ये 8वी पण येते, मग आमचा 6वी ते 8वी काढायचं, तुमच्या 1ली ते 5वीला जोडायचं, म्हणजे आमच्याकडे पाहिजे 2च वर्ग 9वी ते 10वी. आता 2 वर्गाला मिळणार असता, 3ऱ्या वर्गाचं काय करायचं आणि 2 वर्गाच्या पोरावर आमचं लक्ष तरी गावात लागेल का, हा मोठा प्रश्न आपल्या शिक्षकांच्या निर्माण झालेला आहे. म्हणून आम्ही त्यांना सूचना केली, शासनाला सोल्युशन दिलं. उपाध्यक्ष साहेब की तुम्ही असं नका करू, आरटीला जर फॉलो करायचे तर तुम्ही 2च प्रकारच्या शाळा करा, एक तर 1ली ते 5वी प्राथमिक शाळा करा, आमचा 5वी वर्ग घ्या, तुमच्या 4वीला जोडा जिल्हा परिषद आमचं काही म्हणणार नाही, आम्ही देऊन टाकू. पण तिथं 1ली ते 7वी तुमची आहे, तिथं तुमचा दुसरा 6वी 7वीचा वर्ग काढा आणि आमच्या 8वीला जोडा, आमची पण 6वी ते 10वी होईल, म्हणजे तुमची 1ली ते 5वी होईल, आमची 6वी ते 10वी होईल. दोन्हीकडे 5-5 वर्ग राहतात, दोन्हीचा संसार ठीक चालतो, दोन्हीकडे मुलाला 5 वर्ग राहतात कार्यवाहामुळे. आणि इकडे सांगितलंय 90च्या खाली संख्या आली की मुख्याध्यापक अतिरिक्त म्हणा. आता 9वी 10वीचे 2 वर्ग राहिले तर 90% कधीच होणार नाही खेडेगावामध्ये, म्हणजे 45 पोरं मिळणार तर काय करणार. इथे एवढे मुख्याध्यापक बसले, एकानं तरी हात काम करून सांगा की तुम्ही आमच्याकडे 45 पोरं आहे. आज 45 पोरं नाही, मी जसं जवळ मिळेल तसे शाळेवरती जातो, खेडेगावात जातो. कालच्या मागच्या वेळेस मी दिलेल्या तालुक्यामध्ये 10 जणांना भेटी दिल्या, संख्या विचारतो गेले की किती 8वीला संख्या 27, किती 9वीला 35, किती आहे 10वीला 34, म्हणजे ही 7वर संख्या ठेवल्या. आणि आता तर ते काही इकडं तिकडं काय राहिले सरळमुळे सगळं अवघड करून ठेवलं. म्हणजे सगळा UID नंबर, आधार कार्ड सगळं काही तिकडे माहिती असल्यामुळं आता 2 गणेश आपल्याला दाखवता येणार, एकच गणेश दाखवावं लागणार आणि त्याच्यामुळे मोठी मदत झालेली आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही शासनाकडे प्रार्थना केली. गेल्या अधिवेशनामध्ये मी प्रश्न उपस्थित केला की खेडेगावामध्ये आता मुलं मिळण्याचं झालेलं आहे का, सगळीकडे CBSE, सगळीकडे SSC,
मनीषची सगळ्या शाळा आणि मनीष तेवढ्या गाड्यात खेडेगावात फिरतात सगळ्या तेवढ्या ज्याला मराठी येत नाही म्हणतो इंग्रजी शाळेमध्ये घालायचं. आता पोरं कुठे चालले? आमच्या मराठी शाळेत चालले ना, नवीन पोरं बरेच आहे. आपल्या मराठी शाळेत पोरं कमी होत तिकडे शाळेत चालले आणि आमची पोरं संख्या कमी झाली. आमचे शिक्षक अतिरिक्त होऊ लागले, आमच्या मराठी शाळा बंद होऊ लागल्या. म्हणून आम्ही सरकारला प्रश्न विचारला, आपण मराठी शाळा बंद करायचं की काय? नवी लाईव्हला संख्या शाळेत कुठून येणार? मग शिक्षण मंडळाने उत्तर दिलं प्रस्ताव की नाही आम्ही नवी लाईव्हला 20 पट ठेवू. म्हणून आता त्याची 20 पट ठेवायचं मान्य केलेल्या नवी लाईव्हला. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत काळजी करायचं काम आहे. पण निश्चितपणानं या सरकारच्या नीतीविरोधी धोरणं आपल्या संस्था आणि शाळांसाठी आहे. त्याच्याच बाबतीमध्ये निश्चितपणाने आम्ही पाठपुरावा करतोय आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी ते करून घेणार. ही वाढीव सुधारणा निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी देतोय. म्हणून पुढेही जे आपल्या जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांचाही एक प्रश्न आहे की एमपीएससीसाठी मुदतवाढ द्यावी. त्याहीसाठी आम्ही नवीन ग्रामीण संस्थे बंद केले नाही यांच्याकडे प्रयत्न करतोय. आपणही प्रयत्न करावा. आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यामुळं आपली जी काही रिकव्हरी होती ती थांबलेली आहे. त्यामुळे ती रिकव्हरी करू नका ते आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. दोन साहेबांनाही सांगितलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे जिल्हा परिषदेमध्ये काळजी करायचं काम आहे. तेव्हा रिकव्हरी कोणाची होणार नाही याची काळजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्या ठिकाणी घेतील आणि हा प्रश्न राज्य शासनाकडून निश्चितपणाने सोडवू ही ग्वाही आपल्याला या निमित्ताने देतो. आणि परत एकदा असे चांगलं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल बसवण्याचे धाराशिवे आणि त्यांच्या सर्वांना परत एकदा आमच्या सर्व गुरुजनांच्या वतीनं मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. म्हणजे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी त्या सर्वांनी सुद्धा मुद्दामून या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल सुद्धा मी त्यांच्या मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि निश्चितपणानं आपल्या सर्वांना सुद्धा एक नवीन शैक्षणिक वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं आता गणेशाचं आगमन आहे, गौरीचं आगमन आहे. त्या गणपती गौरी आपल्याला पाहो अजून एका गाडी दिया घेऊ आपल्याला देतो आणि आपली रजा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. इन्स्पायर अवॉर्डमध्ये यासाठी आपल्या भूमिका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर या योजनेचं महत्त्व व श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळाचं या आयोजनात केलेलं कौतुक आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. साहेबांनी आपल्या भाषणात गर्दीचा केलेला उल्लेख मी आपल्याला आपल्याला सांगू इच्छितो की एवढीच गर्दी बाहेर हा प्रोग्राम लाईव्ह आहे. बाजूच्या हॉलमध्ये या लाईव्ह प्रोग्रामची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. धन्यवाद सर. आम्हा सर्व शिक्षकांची आढावा औषध शिक्षण पतसंस्थेचे चेअरमन महादेव निगडेकरांच्या या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या प्रयत्नांना ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं अशा जिल्हा परिषद लातूरच्या अध्यक्षा माननीय प्रतिभाताई शिवाजीराव पाटील सोयकर मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आता हा इन्स्पायर अवॉर्ड 2 प्रोग्राम जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आता या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा समारंभाला कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विक्रमजी काळे कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष अण्णाताई पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तात्रय बनसोडकर कृषी सभापती कल्याणराज पाटील पंचायत समितीच्या सभापती गोवंताई सूर्यवंशी उपसभापती यांच्यावरची मुंबईकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य किशोरजी डोंगरेजी बालाजी कांबळेजी राजेशाही गवई रेखाताई कर्णेकानन जयंतीताई पाटील शिवराजी धाराशिवे जे ज्यांनी कार्यक्रम इथे आयोजित केला त्यांना मला संधी दिली एका संस्थेचे अध्यक्ष धाराशिवे साहेब सचिव भद्राजी धाराशिवे या कार्यक्रमाचे शिक्षणाधिकारी गणपती मोरे साहेब प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयजी राठोड साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व शिक्षण संघटनेचे पदाधिकारी या सर्व तालुक्याचे सगळे शिक्षणाधिकारी या सर्व शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी गावापासून आलेले सर्व शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थी आणि बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो या सर्व संस्थेचे सर्व प्राचार्य शिक्षकवृंद आणि या संस्थेचे सर्व अधिकारी पहिल्यांदा खरं तर आपण दरवर्षी
शासनाच्या धोरणानुसार भारत सरकारच्या धोरणानुसार आपण जिल्हा अबकारी प्रोत्साहन प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जातात. खरं तर भूमिका जी शासनाची आहे. आता आपल्याला माहित आहे की हा देशाची प्रगती जर झाली असेल त्या विज्ञानामुळे झालेली आहे. म्हणून आपल्याला या विज्ञानामध्ये जेवढे काही शास्त्रज्ञ होऊन गेले, अनेक शोध लागलेले, त्या सर्व देशामध्ये अनेक गोष्टी या संशोधनामुळे आहेत. आणि आता आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब खरं तर त्यांचे एक आदर्श घेण्यासारखं आहे आणि आज मी त्यांना नतमस्तक अभिवादन करते. खरं आता या शिक्षणामध्ये जर काम करत असताना, जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना या शिक्षण विभागाच्या त्या गावागावात शाळा आहे. त्या शाळेचं काम करत असताना खूप मोठी या शिक्षणामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. खरं आता जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक चांगल्या पद्धतीनं आयएस होण्याचं काम आमच्या सर्व शिक्षक वर्गाने आणि मुख्याध्यापकांनी केलेलं आहे. आणि आता डॉक्टर फडके साहेबांचं मी अभिनंदन करते की त्यांनी ज्या विज्ञान प्रदर्शनाच्या प्रेरणेतून त्यांना एक आव्हान आणि पुढे जाण्याची संधी मिळालेली आहे. मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी त्यांचं स्वागत करते आणि त्याचं अभिनंदन पण करते. खरं या शिक्षणामध्ये खरं तर बाकीच्या विषयामध्ये आमदार साहेबांनी सगळ्या शिक्षणामध्ये काय अडचणी आहे, शिक्षकांच्या काय अडचणी आहे त्या सर्व त्यांनी सांगितलेले आहे. कारण मला बोलण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं आणि तुमच्या मागे आवश्यक या निमित्तानं सांगते. त्या निमित्तानं खरं माझ्या शिक्षणाशिवाय देशामध्ये प्रगती होऊ शकत नाही. हे 21 शतक हे बौद्धिक मध्ये शतक आहे. त्या अनेक आता आपण पाहतो की नवीन सरकारमध्ये असे नवीन धोरण बदलत चाललेलं आहे, स्पर्धा वाढलेली आहे. लाखोनी शिक्षणात मान्यता समजलं जातात. त्या माध्यमातून आपल्याला सुद्धा कुठेतरी अधिक काम करण्याची गरज आहे. आणि आज जे इथे ज्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी ज्या सहभाग नोंदवलाय त्यांचे मी अभिनंदन करते. दरवर्षी त्या खूप चांगले प्रयोग शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी करून येतात. आज आपण जर बघितलं, आज दुष्काळ लागतो, हा दुष्काळ परिस्थितीने जाणते का, पाणी टंचाई असेल, चारा टंचाई असेल, आज शेतकऱ्यांची परिस्थिती आज खूप बिकट चाललेली आहे. खरं तर मला असं वाटतं की आता विक्रम कार्यक्रमांची भावना परमेश्वराने ऐकली आणि पाऊस पडला. आधीच पाऊस पडावा ही आमची परमेश्वराला प्रार्थना राहील. त्या निमित्तानं विधानसभेत घेणार नाही, परंतु दुष्काळ परिस्थितीच्या माध्यमातून खरं ते झालं सुद्धा विज्ञानाची जोड असली पाहिजे. आज आपण पाहतो की शेतकरी का आत्महत्या करताय, कमी पावसावर शेती कशी केली पाहिजे हे सुद्धा विज्ञान आहे. अनेक टेक्नॉलॉजीचा वापर करणं हे सुद्धा विज्ञान आहे. आज अनेक गोष्टी, आज आपण छोट्या छोट्या घरातल्या सुद्धा गोष्टी बघितलं त्या विज्ञानामुळे आणि या संशोधनामुळे झालेल्या आहेत. म्हणून या प्रयोगातून आम्ही मागच्या प्रयोगामध्ये बघितलं अनेक प्रदर्शनामध्ये मुलांनी सोलार सिस्टम मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आणि या प्रयोग करून अनेक गोष्टी की ज्या फवारणी सोलारवर फवारणी करण्याचे प्रयोग अनेक विद्यार्थ्यांनी करून आणले होते. म्हणजे ह्या येतो शेतीमध्ये सुद्धा या संशोधन कमी या सूर्याच्या किरणाचा उपयोग त्या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला कसा होईल त्या पुढच्या काळामध्ये लक्ष दिलं गरजेचं आहे. म्हणून अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. म्हणून या आपण शासनाने फक्त 5,000 दिले आणि आपण प्रयोग करून आणायचे इथपर्यंत थांबता. आपण विज्ञानाच्या सर्व शिक्षकांनी शिक्षक वर्गांनी जास्तीत जास्त ज्ञान मुलांना पुढे घडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतः आपल्यामध्ये काही गुण असतील, आपल्यामध्ये कला असतील. मी बघितलं की अनेक जिल्हा परिषदेचे शिक्षक अनेक देशामध्ये वेगवेगळे आज पेंटिंग मध्ये खूप चांगले शिक्षक आहेत, विज्ञानामध्ये खूप चांगले शिक्षक आहेत. तेव्हा आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग त्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी करावा. खरं तर हे विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातूनच एक दिवस सुरू होणार नाही, परंतु आपल्या शाळेमध्ये अनेक विज्ञानाच्या गोष्टी छोट्या छोट्या शिकवणं गरजेचं आहे. म्हणून मी विनंती करणारे मुख्याध्यापकांनी शिक्षकांना आणि सगळ्या शिक्षकाच्या शिक्षण संघटनेच्या कर्मचारी असतील, आमचे सगळे शिक्षण अधिकारी असतील, खूप काही मुलांना ज्या पद्धतीने घडवणार आहे. लहान मुलांना जेवढं काही तुम्ही ज्ञान देताल
ते आत्मसात करण्याचं बौद्धिक क्षमता ह्या लहान वयामध्ये असतात. म्हणून पहिलीच्या चौथीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा छोटे छोटे प्रयोग करून दाखवण्याची अत्यंत गरज आहे. आपल्याला माहित आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक गोष्टी करण्यासाठी आपल्याला फंडचा प्रॉब्लेम आहे, परंतु मी अनेक शाळा अशा बघितल्या की लोकप्रभागातून सुद्धा अनेक शाळांमध्ये आमच्याकडे लॅब वगैरे करण्याचं काम शिक्षकांनी केलं आणि सुविधा देण्याचं काम केलं. म्हणून मी तुमचं खरं तर कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. खरं तर खाजगी संस्था करत आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना आणि आता आपल्याला आक्रमण कार्यकारिणी सांगितलं की आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची संख्या का कमी होत चालली आहे. त्याच्या मागचं अनेक कारणं आहेत, परंतु आपण कुठेही न थांबता आपलं ज्ञान आपली गुणवत्ता वाढवली आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला तर निश्चित अधिक विद्यार्थी वाढतील अशी अपेक्षा आणि मला आहे. आणि निमित्तानं जेव्हा काम करत असताना बंधूने सगळे सांगितलं की जेव्हा आम्ही जिल्हा परिषदेमध्ये आल्यानंतर आम्ही तत्वावर स्मार्ट विलेज करण्याची संकल्पना मांडली, स्मार्ट स्कूल करण्याची संकल्पना मांडली आणि निश्चित यामध्ये सर्व पुढाकार घेऊन कारण दुष्काळ परिस्थिती आणि पाणी टंचाई आल्यामुळे आम्हाला खूप अडचणी येत आहे. परंतु या निमित्ताने विनंती करणार आहे की या स्मार्ट स्कूलमध्ये आपल्या सर्व शिक्षकांचं आणि सर्वांचं योगदान आहे आणि भविष्यामध्ये आपण पाहतो की या स्मार्ट विलेजमध्ये संकल्पना जी आहे, गावामध्ये स्कूल चांगल्या झाल्या पाहिजे, अंगणवाडी चांगल्या झाल्या पाहिजे, गावामध्ये जलसंधारणाची कामं झाली पाहिजे, गाव निर्मळ ग्राम झालं पाहिजे, अनेक या सुविधा करून आमचा आदर्श गाव करण्याची एक संकल्पना मांडलेली आहे. निश्चित आम्ही बरेचसे गावं आमची 75% ते 80% आलेले आहेत आणि पूर्वी आम्ही जास्तीत जास्त करण्याचा आपण प्रयत्न केला. खरं तर आमच्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये विज्ञान प्रदर्शन घेण्याचं ठरवलं की खरंच आनंदाची बाब आहे. ज्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये या विद्यार्थ्यांना गरज आहे या गोष्टीची, म्हणून हे प्रदर्शन ज्यांनी आम्हाला संधी दिली बसवराजी धाराशिव साहेबांनी प्रास्ताविकमध्ये सांगितलं. खरं तर खूप चांगलं नियोजन त्या इथे केलेलं आहे आणि एक चांगली संधी आम्हाला पण इथे दिलेली आहे. त्यांनी त्यांच्या संस्थेने काय काम केलेलं आहे, खरं तर एक शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना एक सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम ते करत आहेत की त्याने विनंती करणारे आहोत तालुक्यामध्ये जे गावं जे शाळा स्मार्ट स्कूलमध्ये आम्ही घेण्याचं ठरवलं आहे. आपणही हे गाव दत्तक आपल्या संस्थेच्या माध्यमातून घ्यावं आणि हे गाव आदर्श करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. निश्चित आपण हे समाजाला काहीतरी देणं लागतो. आम्ही अनेक संस्थांना हे मागणी केलेली आहे की प्रत्येक संस्था असते, शिक्षक संघटना असते, पुढे आलं पाहिजे. आपण ग्रामीण आपण म्हणतो की ग्रामीण भाग हा महत्वाचा भाग आहे. गाडगेबाबांनी सांगितलं की चला खेड्याकडे जाऊया. आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत. आज शेतकरी आज सांगितलं की तुम्हाला वेतन चालवा तेरा वेतन असेल 14 असेल 15 असेल, परंतु आज आपण सर्व जरी असतात शिक्षक तरी आपण शेतकऱ्यांची मुलं आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून त्या गावामध्ये आता शेतकरी अडचणीत आहे. आज जलसंधारणाची कामे हाती घेण्यासाठी सुद्धा विनंती शिक्षक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना केलेली आहे आणि निश्चित आपल्या सर्वांचे योगदान लातूर जिल्ह्यासाठी त्यांचे मुक्त करण्यासाठी दुष्काळमुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावं हे मी आव्हान आपल्याला करणार आहे आणि निश्चित आपण करता याची अपेक्षा करते. आणि खूप चांगलं नियोजन आणि ते खरंच आज इथे मी आपल्याचं समोर विज्ञान प्रदर्शन खूप चांगला पाऊस पडतोय कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये ते प्रदर्शन आयोजित केले आहे आणि चांगल्या उपक्रम आणि चांगली व्यवस्था त्या संस्थेच्या माध्यमातून केलेला आहे. मी त्यांचंही अभिनंदन करते. आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू. तुम्ही सतत जिल्हा परिषदेला सुद्धा आमच्या सर्व ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण करावं अशी अपेक्षा करते. एवढंच आता म्हणेन की ज्ञान ही विश्वाची शक्ती, 21व्या शतकात विज्ञानाचा आधार होऊन भारत होईल विश्वाची महाशक्ती याच अपेक्षेनं आपण काम करूया आणि एवढंच करून माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद जय भारत. राष्ट्रनिर्मितीत विज्ञानाचा असणारा महत्व, विद्यार्थी व शिक्षकांचा यात असणारा सहभाग, विविध प्रयोग आपलं मॅडमने केलेलं कौतुक उपस्थित विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. यानंतर मी जिल्हा परिषद लातूरचे शिक्षणाधिकारी माननीय श्री राठोड साहेबांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे आभार मानू. आज या 21व्या
राज्यस्तरीय विद्यार्थ्यांचे कार्यक्रमाची आणि त्याच्या हस्ते आपण कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार छत्रपती बाळासाहेब यांचं शिक्षकाला जिल्हा परिषद राज्याच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मॅडम आणि उपाध्यक्ष साहेब शिक्षण विभागाचा कार्यक्रम म्हणजे की तो स्वतः नियोजनामध्ये असतात. त्यामुळे आम्ही 2 शिक्षण विभागाचा भाग सर्वात कमी होतो म्हणून त्यांच्या प्रती विशेष ऋण व्यक्त करतो. या कार्यक्रमात प्रसंगी कार्यक्रम अधिकच चांगला असल्यामुळे जास्त प्रयत्न करता आपल्याला मार्गदर्शन केल्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रीय पातळीवर जावा आणि राज्यामध्ये एकमेव असू शकतो आणि तुम्ही आपल्याला